सुप्रभात, नमस्कार माऊली. मी स्नेहल पाटकर. जय हरी. अखंड हरिनामाच्या गजरात, ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वैष्णवांचा मेळा हा पंढरपुराकडे निघालाय आणि याच वारकऱ्यांसोबत न्यूज 18 लोकमतही वारीला निघालाय. भेटी लागी जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही घेऊन आलोय वारीचे अंतरंग. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, धन्य धन्य संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. माऊली पालखीचा आगमन सोहळा, माऊलींची सेवा आणि वारकऱ्यांचा मेळा हे पंढरीच्या वाटेवरच्या गावांसाठी अगदी सणच असतो. चला तर मग आपणही या सणामध्ये सहभागी होऊयात. जगतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा आज निरास्थान होणार आहे. सराटी गावात रात्री महाराजांचा मुक्काम होता. संत तुकाराम महाराज पंढरपूरला जाताना सराटी गावात मुक्कामी थांबत आणि मग सकाळी निरेत स्नान करून महाराज पंढरपुराकडे रवाना होत असत असं गावकरी सांगतात. आणि म्हणूनच पालखी सुद्धा सकाळी निरेत पादुका स्नान झालं की पुढे पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असते. आता आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामही तिथे आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सुप्रभात माऊली, जय हरी. जय हरी स्नेहल, जय हरी. सिद्धार्थ, संसारात सर्व सोयी आहेत पण सुख नाही, पण वारीत अलौकिक सुख आहे, आनंद निश्चितच आहे. आणि हा सगळा आनंद सोहळा तुम्ही याची देही याची डोळा अनुभवता आहात. आज निरास्नान आहे, काय वातावरण आहे? निश्चितपणे निरास्नान आणि सराटी हे एक ऐतिहासिक गाव आहे देहू ते पंढरपूरच्या दरम्यान. कारण तुकाराम महाराजांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी या गावाला आहे. मी त्या गावाच्या काठावर असलेल्या नीरा नदीजवळ आहे आणि नीरा नदीमध्ये आपण बघतो की पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे. पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त करून आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी पालखी येऊ शकते, पादुका येऊ शकतात. मात्र पादुकांना गावातून नीरेच्या काठेवर आणण्यासाठी आपण बघतो की कशा पद्धतीने सुंदर फुलांची सजावट या ठिकाणी केलेली आहे. आता एक आरती झाल्यानंतर पादुका याच मार्गाने नीरेच्या काठावर येतील आणि या ठिकाणी जो आहे नीरा स्नानाचा पारंपरिक सोहळा या ठिकाणी होईल. निश्चितपणे यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कारण संत तुकाराम महाराज या ठिकाणी मी एक व्यक्ती तुला दाखवतो स्नेहल, ज्या ट्यूबवर बसलेला आहे तो व्यक्ती आहे आबा कोळी आहे. आणि तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस या नीरे नदीवर पूल नव्हता त्यावेळेस नदीतून हे आबा कोळी आणि त्यांचे पूर्वज हे या तीरावरून त्या तीरावर जे आहे पालखी घेऊन जायचे. म्हणूनच आजही त्यांना फार मोठा मान आहे. पादुका स्नान होत असताना त्यांना त्या ठिकाणी आजूबाजूला सुरक्षेची जबाबदारी असते. पादुका स्नान झाल्यानंतर त्यांना नारळ आणि महाराजांची फुलं देऊन त्यांचा सत्कार केला जातो. आणि तुकाराम महाराज सुद्धा ज्यावेळेस ही नदी पार करून जायचे त्यावेळेस नदीचं पात्र मोठं होतं, पाणी जास्त असायचं. त्यावेळेस कोळी बांधवच जे आहे तुकाराम महाराजांना या तीराहून त्या तीराकडे होडी असेल किंवा ज्या सोयी असतील त्या पद्धती तिकडे पाठवायची. म्हणून सराटीला कोळी बांधवांचा फार मोठा मान या ठिकाणी असतो. तो आजपर्यंत चालू आहे. आणि आता काही वेळामध्येच जे आहे नीरा स्नान झालं, पादुका स्नान झालं की लगेच आपण बघतो की आता पूल तयार झालेला आहे. या पुलावरून पालखी जी आहे पंढरपूरकडे रवाना होईल. पूर्ण तयारी झालेली आहे की वारकरी आधीच पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. सकाळी सकाळी त्यांनी नीरा स्नान केलंय, त्यानंतर ते आता पंढरपूरकडे निघालेले आहेत. आणि पालखी पादुका काही वेळेतच या घाटावर येतील आणि या ठिकाणी नीरा स्नान झाल्यानंतर पुन्हा पादुका ज्या आहेत पालखीमध्ये ठेवल्या जातील. जी पालखी सुंदर फुलांनी सजवलेली आहे. आणि पुढे पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना आजच दुसरा एक महत्वाचा टप्पा आहे अकलूजमध्ये गोल रिंगण सुद्धा आहे. तो थरारक खेळ आणि वारकऱ्यांना ज्याची म्हणजे त्याची अपेक्षा असते किंवा त्याची वाट बघतात तो रिंगण सोहळा सुद्धा अकलूजमध्ये होणार आहे. म्हणजे तुकाराम माझ्या पालखीमध्ये दोन महत्वाचे इव्हेंट आहेत, एक नीरा स्नान आणि दुसरं अकलूजचं रिंगण. अगदी सिद्धार्थ माऊली, तुमच्याकडनं हे जे नीरा स्नान आहे तर याचे सुद्धा अपडेट किंवा ह्या नीरा स्नानाचं सुद्धा दर्शन आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. सिद्धार्थ, खूप खूप धन्यवाद. जाऊ देवाची या गावा, घेऊ तिथेची विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. याच आशेनं ही सगळी मंडळी आता पंढरीकडे मार्गस्थ झाली आहेत.
आता विठ्ठलाच्या वारीचा महिमा हा देशाच्या सीमा ओलांडून कधीच जगभरात पोहोचलाय. लाखो लोक एकत्र येऊन सोबत चालतात, राहतात आणि ही कल्पनाच अनेकांना भावतीये. सावळ्या विठूला भेटण्यासाठी निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात यंदा एक माऊली थेट साता समुद्रापलीकडून आली आहे. कोण आहेत ही माऊली पाहूयात. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदारे, बाप रखुमा देवी करू विठ्ठलाचा वारी कर. सावळ्या वारकऱ्यांच्या मधोमध बसून माऊली माऊलीचा गजर करणारी ही कोरी मेम पाहिलीत का? या आहेत उर्सिना ह्युबर, स्वित्झर्लंडच्या रहिवाशी. साता समुद्रापलीकडून वारीसाठी आल्या. गेले 14 दिवस माऊलींच्या पालखीत सहभागी झाल्या. जो वारकरी भेटतो त्याला रामकृष्ण हरी म्हणून साद घालतात. रामकृष्ण हरी, माऊली माऊली. वारीत आल्यानंतर माणूस असल्याचा अभिमान वाटल्याचं त्या सांगतायत. Very comfortable, even there are so many people. That makes me proud to be human. Ram Krishna Hari, Mauli Mauli Mauli. उर्सिना या स्वित्झर्लंडमध्ये व्यावसायिक आहेत. पुण्यातल्या त्यांच्या व्यावसायिक मित्राकडून त्यांना वारीबाबत कळलं. गेल्या 2 वर्षात वारीत झाली नसल्यानं त्यांना येता आलं नाही. यंदा मात्र त्यांना या आनंदवारीत सहभागी होता आलंय. A friend from India came to my house, and he comes several years. I know him long time ago, and he speaks about Vari, very nice for body and soul. Yeah. And 2 years no Vari, and I had also many problems. Okay. In COVID. Yeah. Okay. Not COVID, but in this time. Huh. And so he asked me, do you come this year? And I said, yes, I do. सर्वसमावेशक अशी वारी ही विलक्षण अशी आध्यात्मिक पदयात्रा आहे. एक संवादिनी आहे. उर्सिना सारख्या अनेकांना त्यातून आत्मिक समाधान मिळतं. त्यासाठी देश, पंथ, धर्म कशाचाच काही अडथळा होत नाही. आणि त्यामुळेच ती शेकडो वर्षांनंतर देखील टिकून राहिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, बरड, फलटण. तेव्हा ही आनंदवारी अशीच सुरू आहे. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर. पालखी सोहळ्यासोबतच निघालेला हा वैष्णवांचा मेळा पाहताना प्रत्येकाच्याच मनी या आनंदाचा पूर भरून येत असतो. तसाच पालखीच्या दर्शनानं सगळा थकवा, सगळ्या चिंता एका क्षणात दूर होतात. ही किमया आहे पालखीभोवती असलेल्या आकर्षक सजावटीची. ताज्या, टवटवीत आणि आकर्षक रंगसंगतीची ही फुलं पाहताना मन प्रसन्न होतं. तब्बल 200 किलो फुलांची सजावट या पालखीला केली जाते आणि त्यासाठी 15 ते 20 कारागीर, 15 ते 20 कामगार रात्रभर काम करत असतात. पालखीमध्ये सगळ्यात आकर्षणाचा मुद्दा काय असतो, आकर्षणाची गोष्ट काय असते, तर ती पालखी असते. कारण पालखीला अशा पद्धतीने सजवलं जातं की अगदी फ्रेश, ताजी आणि बघावीशी वाटते पालखी. मात्र ती पालखी सजवण्यामागे फार मोठी मेहनत असते. कमीत कमी 15 ते 20 लोक दररोज 4 ते 5 तास घालतात
आणि अशा पद्धतीची फुलं सगळे एकत्रित करून पालखीला सजवतात. किती फुलं लागतात? 4-5 क्विंटल. साधारण सुट्टी फुलं 1-1.5 क्विंटल लागतात, सुट्टी फुलं. आणि जे कट फ्लावर आहे त्याच्यामध्ये गुलाब, कार्लेशन, डच गुलाब हे पट्टा मारतो फुलांचा. त्याच्यासाठी लागतात 120 ते 30 बंडल पूर्ण. आणि किती वेळ जातो याला? साधारण आहे ना एक 6-7 तास जातात टोटली म्हणजे आपल्याकडे. तुम्ही सुरुवात किती वाजता करता? सुरुवात आपण पालखी येण्या अगोदर एक 5-6 वाजता करतो, ते रात्री आपल्याला 2 वाजता मग पालखी तयार भेट. तयार होईल. मला सांग, तू इतर ठिकाणी पण फुलाची सजावट करत असणार, बरोबर. लग्न असेल किंवा काय असेल, पण इथं काम करण्याचा काय वेगळेपणा वाटतो? हो 100%. कारण याच्यामध्ये देवाची एक आपल्याला भक्ती बी करायला भेटते. इथे म्हणजे वेगळंच वातावरण असतं. पूर्ण रात्र जागणे, परत प्रवास करणे, थोडक्यात आपल्या हातून एक पालखीची वारी झाल्यासारखं. सेवाचा सेवा पण आहे आणि पूर्ण वारी पण होते. आपण आळंदी ते पंढरपूर. तुम्ही स्वतःहून इथं हो स्वतःहून आले. काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो. कुठेतरी आपली सेवा जाते, देवाला पोचती. निस्वार्थ भावाने आम्ही पण सेवा करू शकतो. त्यांना थोडी हातभार लागते, मदत होती म्हणून पण काय वाटतं ना, पालखीकडे जी सजवल्यानंतर फुलांना असा डोळा हटू वाटत नाही? तो आनंदच वेगळा आहे, तो शब्दाने नाही सांगू शकत. हो. काय असेल पालखीमध्ये की फुलं आपण इतर ठिकाणी लावतो, सजावट करतो, पण ही सजावट वेगळीच वाटते. हो, हो. त्या सजावटीत प्रत्येक फुलात ते मन लावून ते सजवलेलं असतात. कारण प्रत्येक फुल हे विठ्ठल म्हणून ओवलेलं असतं. त्यामुळे त्या फुलाला आणि त्या ह्याला पालखीला शोभा येते. बघितलं, या माऊली कोण आहेत मला माहित नाही, या माऊली यांनाही माहित नाही कोण आहेत. त्यांच्या कामगार नाहीत किंवा त्यांच्यासोबत सजावटीला नाहीत. फुलं बघितले, महिला स्वभाव असतो, चला फुलासाठी हात लावूया आणि पालखीसाठी सेवा होईल, एवढी एक आनंदाची भावना या ठिकाणी असते. पालखीला ज्यावेळेस मी सजल्यानंतर बघतो, मला खरंच डोळा हटवा असं वाटत नाही, कारण एक पवित्र भावना असते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. खरंच डोळे कशासाठी, तर हा अनुपम्य सोहळा, हा भक्तिमय सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अशीच काय ती भावना तुम्हा आम्हा सगळ्यांचीच ही वारी पाहून होते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. पालखी मार्गात अविरत चालणाऱ्या वारकऱ्यांसोबतच त्यांचा विठोबा कायम असतो. त्यांच्या मनात, त्यांच्या अभंगात, त्यांच्या कीर्तनात वैष्णवांच्या या मेळ्यात असंख्य हात आपली सेवा देत असतात. पालखी मार्गावर चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बॉम्ब शोधक पथक सुद्धा ठिकठिकाणी त्यांच्या सोबत असतं आणि या पथकासोबत असलेले श्वान प्रत्येक विसावा स्थळाची पाहणी करतात, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतात आणि त्यांच्या सोबतच माऊलींना सुद्धा सलामी देतात. आपण बघितलं की माऊलीच्या पालखीला फक्त मानवजातच येऊन सॅल्यूट करत नाही किंवा त्यांना मानवंदना देत नाही, तर आपण इथं बघितलं की पोलीस दलातील विशेष प्रशिक्षित श्वान सुद्धा माऊलीला सलामी देतात, माऊलींना नमन करतात. खऱ्या अर्थानं यांची ड्युटी फार महत्वाची आहे, कारण पालखी मार्गामध्ये प्रत्येक ठिकाणी तपासणी करून ते पहिलं माऊली यायच्या आधी राऊंड मारतात आणि त्या ठिकाणची सगळी सुरक्षितता क्लिअर आहे की नाही हे बघून पुढे जातात आणि पालखीला ते सॅल्यूट सुद्धा करतात. फार सुंदर. सर, काय नाव आहे दोघांचे? विराट आणि तो ध्रुव आहे. हा विराट आणि ब्लॅक ध्रुवा. काय म्हणजे विशेष काळजी कशी असते? याची 6 महिन्याची ट्रेनिंग असते आणि पिल्लू आपण एक 1.5 महिन्याचा असल्यावर घेतो. त्यानंतर एक 6 महिने आमच्याकडे असतं, त्यानंतर 6 महिने ट्रेनिंग असतं. म्हणजे 1 वर्षाचं पूर्ण ट्रेनिंग असतं आणि त्याच्यानंतर मग तो कर्तव्यावर हजर होतो. बरं, काय चिडचिड नाहीत करत लोकांमध्ये गेल्यानंतर? नाही, त्यांना आपण तसं ट्रेनिंग दिलेलं असतं, असं म्हणजे म्हणजे लोकांना सहन करू शकतात. सहन करू शकतात. निश्चितपणे आपण बघितलं. आणि सर, फक्त एक रिक्वेस्ट आहे, आपण महाराष्ट्राला दाखवूया की माऊलीला सलाम कसे करतात. पुन्हा एकदा प्लीज माझ्यासाठी. विराट सलूट. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. हरपल देहभान जीव झाला खुळा बावळा, पाहण्याला तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा.
माऊलींच्या पालखी सोहळ्याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. एक भाबडी ओढ असते. इंदापुरात तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्यांबरोबरच लहानग्यांनीही हजेरी लावली. विठोबा, रखुमाई, संत मीराबाई, संत तुकाराम अशाच वेशात आलेल्या या लहानग्यांची आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी छान गप्पा मारल्या आणि त्यांना बोलतं केलं. पाहूयात. आता मी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आहे आणि तुम्हाला दाखवतो. बघा इथं आपले सगळे हिंदू देव या ठिकाणी आहेत, संत परंपरेतले देव या ठिकाणी आहेत आणि निष्पाप मुलांनी हा सगळा जो आहे गेटअप केलेला आहे देवांचा. आता एकदा मी त्या सगळ्यांना विचारतो की ते नेमके काय झालेले आहेत. आपण आधी सगळ्यांना विचारूया की ते काय झालेले आहेत. तू कोण झालेली? मी मीराबाई झालेली. तू? रुक्मिणी. हा? रुक्मिणी. तू? विठ्ठल. विठ्ठल. मुक्ताबाई. चुकली आहे मग आठवत नाही. तू कोण झाली? मुक्ताबाई. काय? मुक्ताबाई. मुक्ताबाई. तू काय झालं बेटा? विठ्ठल. विठ्ठल झालेला. तू ताई? जनाबाई. जनाबाई. तू भाऊ? ज्ञानेश्वर. विठ्ठलांचा गेटअप घेतला. तू विठ्ठल कोण होते? देव. देव होते. करेक्ट. तू काय झाली बेटा? रुक्मिणी. रुक्मिणीबाई कोण होती विठ्ठलाची? साऱ्या आपल्या महाराष्ट्राची किंवा सगळ्या जगाची देवी होती. देवी होती. विठ्ठलाची कोण होती रुक्मिणी? बायको. पत्नी. पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा पंचतत्वांचा केला पतंग पंचतत्वांचा केला पतंग धागा बांधियला निळा रंग धागा बांधियला निळा रंग पांडुरंगा पांडुरंगा. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. तेव्हा देहू आळंदीकडून पंढरपुराकडे निघालेल्या वारकऱ्यांची चिंता हा पांडुरंग विठ्ठल करतात अशी भावना वारकऱ्यांची असते. पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सुद्धा डोळ्यात तेल घालून अहोरात्र सजग असतात. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या जगात तर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तिसरा डोळा सुद्धा सज्ज असतो. पालखी सोहळा हा दिवसेंदिवस हायटेक होत चाललेला आहे. आधुनिक यंत्रणांचा वापर केला जातो. अर्थातच पोलिसांचा फार मोठा सहभाग असतो. पालखी सुरक्षित शांततेत पंढरपूरला जावी आणि परतीच्या ठिकाणी जावी. मात्र एक महत्वाचं यंत्रणा आहे जे वारीतल्या प्रत्येक माणसावर नजर ठेवते, ती म्हणजे सीसीटीव्ही. आता मी पालखी स्थळावर आहे. आपण बघतो की सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि पाठीमागे समोरच आपण बघू शकतो कीर्तन सुरू आहे. पालखीच्या समोर मोठ्या प्रमाणात कीर्तन आहे. लोकांची खूप मोठी रांग लागलेली दर्शनासाठी. मात्र येणाऱ्या प्रत्येक माणसाचा चेहरा कुणीतरी टिपतंय या ठिकाणी. प्रत्येक माणूस या पालखी तळाच्या आतमध्ये आला की प्रत्येक माणसाचा चेहरा हा रेकॉर्ड होणार म्हणजे होणार, तशी यंत्रणा आहे. आपण बघतोय की या ठिकाणी बी जे आहे पालखी जिथं आहे त्या ठिकाणी सुद्धा 2 कॅमेरे आपण बघतोय. म्हणजे आलेला माणूस आणि रांगेमध्ये येत असलेला माणूस हे सगळे यामध्ये रेकॉर्ड होणार. पालखी पादुका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा 4 कॅमेरे लागले आहेत वेगवेगळ्या अँगलने. यंत्रणा कशी काम करते? किती कॅमेरे आहेत? आपण एकूण 15 कॅमेरे लावतो. पालखीच्या अवतीभोवती प्लस मेन रोड ती लावतो आणि जास्तीत जास्त सगळी लोक कव्हर कशी होतील ह्याच्याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे. आणि ही जी सेवा आम्ही 2016 पासून चालू केलेली आहे. तुम्ही स्वतः करताय? हा, स्वतः करतोय. इथं आलेला माणूस सुटू शकत नाही कॅमेऱ्यात, सगळ्याचे चेहरे रेकॉर्ड होतात. तशा पद्धतीनेच आम्ही कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहेत. शक्यतो कुणी याच्यामध्ये सुटू शकत नाही. गडबड फक्त वरवणमध्ये थोडंसं झालं होतं, तिथं लगेच पकडलेलं. काय ती साखळी तोडताना? हा, काहीतरी इन्सिडेंट झाला होता, त्यांनी तो काहीतरी ओढलं होतं, तर त्याच्यामध्ये त्याला लगेच कॅच केलं. मग तुम्ही सीसीटीव्ही मध्ये दाखवून लगेच त्याला अर्ध्या तासात अटक झाली त्याला? हो, लगेच कॅच. या ठिकाणी वारकरी तर विठ्ठलाच्या भरोश्यावर येतातच येतात. मात्र ही आधुनिक यंत्रणा सुद्धा एक फार महत्वाची मोलाची भूमिका बजावत असते. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत. ही पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत.
पंढरीची वारी करणं म्हणजे तीर्थयात्राच आहे आणि या तीर्थयात्रेत लाखो लोक एकत्र चालत असतात। या सगळ्यांना सूचना देणं, तयार ठेवणं यासाठी चोख काम बजावतात ते तुतारी वादक। तुकोबा ज्ञानोबांच्या पालखी सोबत बावळ्यांच्या वेशात एक तुतारी वादक असतो। पालखी सुरू झाल्यापासून ते विसाव्याला येईपर्यंत सगळ्या सूचना तुतारी वाजवून दिल्या जातात। काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो की कुणी इशारा करत नाही, कुठली अनाउन्समेंट नाही, परंतु पालखी एका तुतारीवर थांबते, एका तुतारीवर पुढे जाते। 3-4 तुताऱ्या असतात, त्या तुताऱ्यांचा काय महत्व आहे आणि त्याची काय सेवा आहे। माझ्यासोबत पोपटराव तांबे आहेत, ज्यांचा वर्षानुवर्ष तुतारीचा मान आहे। माऊली, तुमचा किती वर्षाचा मान आहे? 35 वर्षाचा मान आहे माझा। 35 वर्ष 35 वर्ष। तुमच्या आधी कोण करत होतं? बरणपूरकर आणि आधा सुद्धा करायचं। बरं, काय तुतारीचे इशारे कसे असतात? इशारे पहिल्या तुतारीला पहिली तुतारी दिली की बैल येतात, दुसऱ्या तुतारीला बैल दुखल्या जातात, तिसऱ्या तुतारीला पालखी मार्गस्थ होती। अशी सेवा मी करतो। तुमचं वय किती आहे? वय 65 वर्षे। हे फुकायला दम लागते? नाही, दम नाही लागत, आनंद वाढतो। पण ताकद लागत असेल ना? एवढं जेवढं फुकायचं असेल तर ताकद लागतेच ना। शक्ती, देवानी शक्ती दिलेली मला तुकाराम विठ्ठलाची कितीदा आता देऊपासून निघाले तर पंढरपूर पर्यंत किती तुताऱ्या वाजत असतील? आता कमीत कमी त्याचा अंदाज नाही, पण सरासर 100-200-250 250-300 नाही? रिंगणामध्ये ज्ञानभाऊ तुकाराम अशी तुतारी वाजवली। ही तुतारीची सेवा आहे, विठ्ठलाच्या चरणी सेवा आहे। आणि तांबे, पोपटराव तांबे गेल्या 35 वर्षापासून ही सेवा इमाने इतबारे देत आहेत। 65 वर्ष झालेले त्यांना। ही तुतारी फुकणं तोंडचा खेळ नाही, फार मोठी ताकद लागते। आपल्या फुफ्फुसामध्ये तेवढं ताकद पाहिजे, त्याच वेळेस आपण ती फुकू शकतो। महत्वाची गोष्ट म्हणजे तुतारी जास्त दिसत नाही, मात्र तुतारीच्या इशाऱ्याशिवाय पालखी सुद्धा पुढे जात नाही। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकन, इंदापूर। ही पंढरीच्या वाटेवरची ही सेवा, ही भक्ती, ही माऊलींकडे आपल्याला घेऊन जात असते। वारी हा नुसता प्रवास नाही माऊली, ती एक आनंद यात्रा आहे आणि ही आनंद यात्रा अशीच सुरू राहणार आहे। पण घेऊयात एक छोटासा विसावा, एक छोटासा ब्रेक घेऊयात। वारीचे आणखी काही अंतरंग आपण पाहणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।